चला आज आपण DLED F6 त्या F6मधला काही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ह्या ठिकाणी अभ्यासणार आहे। बघा F6 ह्या विषयाचं टायटल आहे पेडागॉजी ऑफ इंग्लिश। त्याला एकूण गुण आहेत 20। मग त्या 20 पैकी आपल्याला जे वेगळे घटक आहेत, फॅक्टर्स आहेत, कंपोनंट आहेत, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामधला जो महत्त्वाचा कंपोनंट आहे तो आपण ह्या ठिकाणी अभ्यासणार आहे। बघा डिफरंट मेथड्स ऑफ टीचिंग। डिफरंट मेथड्स ऑफ टीचिंग मधला पहिला जो घटक आहे ग्रामर ट्रान्सलेशन मेथड। आता ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकानिहाय तो प्रश्न लिहायचा आहे, लिहत असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते ह्या चार्टच्या माध्यमातून इथं दिलेलं आहे। बघा त्यामध्ये पहिलं आहे इंट्रोडक्शन, डेफिनेशन, हिस्ट्री, प्रिन्सिपल, क्लासरूम टेक्निक्स, ऑब्जेक्ट, लँग्वेज यूजेस, लँग्वेज स्किल, ॲडव्हांटेज अँड डिसॲडव्हांटेज। ह्या एवढ्या एंगलने जर आपण तो प्रश्न सोडवला तर त्या पेपरमध्ये आपल्याला चांगले गुण मिळतील। चला तर मग आपण त्यामधलं जो प्रिन्सिपल घटक आहे त्या प्रिन्सिपलमध्ये कोणकोणते सब कंपोनंट येतात ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासूया। पहिला जो आहे एव्हरी वर्ड इज ट्रान्सलेट इनटू नेटिव्ह लँग्वेज। 2 नंबर आहे वर्ड इज द युनिट ऑफ टीचिंग। 3 नंबर द नॉलेज ऑफ सेट रूल्स ऑफ ग्रामर हेल्प द लर्नर्स टू अवॉइड एनी टाइप्स ऑफ मिस्टेक्स। 4 नंबरचा आहे व्हाईल कंपेअरिंग सम पॅटर्न्स इनटू लँग्वेज द लर्निंग बिकम मोर क्लिअर अँड फ्रॉम द इझिली ॲसिमिलेटेड। हे या ठिकाणी प्रिन्सिपल दिलेले आहेत। बघा एव्हरी वर्ड इज ट्रान्सलेट इनटू नेटिव्ह लँग्वेज। आता जर आपण ग्रामर ट्रान्सलेशन मेथड इट इज द ओल्डेस्ट मेथड इन इंग्लिश लँग्वेज प्रिन्सिपल जर बघितले तर आपल्या लक्षात येईल का ग्रामर ट्रान्सलेशन मेथड म्हणजे जे घटक दिलेले आहेत त्या घटकामधला जो शब्द आहे तो शब्द आपल्याला स्थानिक भाषेमध्ये सांगणं गरजेचं आहे। इथं 2 नंबर मेन्शन केलेला आहे वर्ड इज द युनिट ऑफ टीचिंग। जे शब्द त्या घटकामध्ये दिलेले आहेत त्या घटकानिहाय आपल्याला अध्यापन करणं गरजेचे आहे। त्यानंतर नॉलेज ऑफ सेट रूल्स ऑफ ग्रामर हेल्प टू लर्नर टू अवॉइड एनी टाइप्स ऑफ मिस्टेक। त्या घटकामधल्या काही चुका आहेत, ह्या चुका आपल्याला ग्रामर ट्रान्सलेशन मेथडच्या माध्यमातून टाळता येतील। कंपेअरिंग सम पॅटर्न इनटू 2 लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा आणि इंग्लिश ह्या दोघांमधला जो ढाचा आहे, जे घटक आहेत हे आपल्याला ग्रामर ट्रान्सलेशन मेथडच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाळता येतील आणि विद्यार्थ्यांना तो घटक चांगल्या पद्धतीने समजेल। चला आपण पुढे ग्रामर ट्रान्सलेशन मेथडचे काही कॅरेक्टरिस्टिक्स ते ह्या ठिकाणी बघणार आहे। पहिले आहे क्लासिकल, ट्रॅडिशनल, ओल्डेस्ट मेथड। म्हणजे ग्रामर ट्रान्सलेशन मेथड जी आहे ही इंग्रजीमधली एक क्लासिकल, ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक किंवा जुनी अशी एक पद्धत आहे। 2 नंबर आहे एम वॉज टू टीच रीडिंग लिटरेचर। साहित्य संदर्भात माहिती सांगणे गरजेचं आहे। रीडिंग अँड रायटिंग आर द मेजर फोकस। रीडिंग आणि रायटिंग हे विशेषतः ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये लक्ष दिलं जातं। त्यानंतर 4 नंबर आहे टीचर सेंटर म्हणजे हे शिक्षक केंद्री पद्धती आहे। 5 नंबर आहे व्हाईल कंपेअरिंग सम पॅटर्न्स इन 2 लँग्वेजेस
द लर्निंग बिकम मोर क्लिअर अँड फर्म अँड इझिली ॲसिम्युलेटेड. म्हणजे आपण ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये 2 भाषेचा वापर करत असल्यामुळे तो घटक समजण्यास सोपा जातो. 6 नंबर आहे लॉंग एलॅबोरेट एक्सप्लेनेशन ऑफ द इंट्रिकेसीज ऑफ ग्रामर आर गिवन. ग्रामर किंवा जो दिलेला असतो घटक हा सविस्तररित्या त्या ठिकाणी स्पष्ट केल्यामुळे समजण्यासाठी पण सोपा जातो. आता ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमधले काही मेरिट्स आणि डिमेरिट्स दिलेले आहेत. त्यामधले जे मेरिट्स आहेत ते आता आपण बघूया. पहिलं मेरिट आहे नीड्स लेस टाईम टू टीच. 2 नंबर आहे मास्टर ऑफ व्होकॅब्युलरी. 3 नंबर दिलेला आहे ॲक्युरसी इन ग्रामर. 4 नंबर इंट्रोड्युसिंग न्यू वर्ड्स फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी. 5 नंबर मेकिंग कॉन्सेप्ट मोर क्लिअर. म्हणजे बघा ग्रामर ट्रान्सलेशन मेथड ह्या मेथडच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळतो तो घटक समजून सांगण्यासाठी. शब्दार्थ हे आपले स्थानिक असल्यामुळे समजण्यास सोपे जातात आणि जे व्याकरण आहे जे ग्रामर आहे त्यामध्ये ॲक्युरसी येण्यास मदत होते. पुढे काही डिमेरिट्स दिलेले आहेत. त्या डिमेरिट्समध्ये म्हणजे गुण आणि दोष. मेरिट गुण आणि डिमेरिट दोष. आता जे पहिले आहे स्टुडंट रिमेन पॅसिव्ह. 2 नंबर आहे बिकम डल ॲडमेकॅनिकल. 3 नंबर आहे लिटर इम्पॉर्टन्स गिवन टू स्पीकिंग स्किल्स. 4 नंबर इट रेस्ट्रिक्ट्स द स्किल्स ऑफ स्पीकिंग अँड लिसनिंग टू अ फॉरेन लँग्वेज. 5 नंबर आहे प्रॉपर कन्व्हर्सेशनल स्किल्स इन अ फॉरेन लँग्वेज स्टील रिमेन अ हर्डल. म्हणजे ग्रामर ट्रान्सलेशन मेथड जी आहे ह्या मेथडमध्ये स्टुडंट रिमेन पॅसिव्ह मराठीमध्ये सांगत असल्यामुळे विद्यार्थी हे एकदम स्थिर राहतात. इंग्रजीकडे जास्त लक्ष देत नाही कारण तो घटक हा मराठीमध्ये सांगत असल्यामुळे त्यांना समजण्यास सोपा जातो. परंतु जो विद्यार्थी आहे हा जास्त इंग्रजी समजून घेण्यामध्ये रस दाखवत नाही. त्यानंतर बिकम डल ॲडमेकॅनिकल. आता बघा त्यामध्ये विद्यार्थ्यांना तेच घटक ऐकून कंटाळवाणे येते त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देत नाही. 3 नंबर आहे लिटर इम्पॉर्टन्स गिवन टू स्पीकिंग स्किल. त्या ठिकाणी बोलण्याकडे विद्यार्थी हा दुर्लक्ष देतो. 4 नंबर इट रेस्ट्रिक्ट्स द स्किल ऑफ स्पीकिंग अँड लिसनिंग टू अ फॉरेन लँग्वेज. फॉरेन लँग्वेज असल्यामुळे विद्यार्थी स्पीकिंग अँड लिसनिंगकडे हा कटाक्षाने दुर्लक्ष करत असतो. 5 नंबर आहे प्रॉपर कन्व्हर्सेशनल स्किल इन फॉरेन लँग्वेज स्टील रिमेन अ हर्डल. विद्यार्थ्यांना समजायला सोपं जातं परंतु वाचण्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी ह्या निर्माण होत असतात. म्हणजे ग्रामर ट्रान्सलेशन मेथड ही अशी आहे इट इज ओल्डेस्ट मेथड इन इंग्लिश लँग्वेज बट स्टील अ डल अँड रिमेन अ पॅसिवनेस ऑफ द स्टुडंट क्रिएट अ स्टुडंट. आता ह्या ठिकाणी आपण जी F6 मधला जो महत्त्वाचा घटक आहे एक्झामला विचारण्यासारखा आहे तो ह्या ठिकाणी आपण बघितलेला आहे. त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन करून म्हणजे समजा प्रिन्सिपल विचारले, तत्त्वे विचारले किंवा त्याचे काही वैशिष्ट्य विचारले किंवा गुण दोष विचारला तर पॉईंट टाकून त्याचं स्पष्टीकरण देणं हे गरजेचं आहे. तरच त्याला तुम्हाला चांगले मार्क मिळतील.